नागपुरात एकाच वेळी 12 नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारे ईमेल आल्याने मोठी खळबळ उडाली आहे। मंगळवारी सकाळी शाळांच्या अधिकृत ईमेलवर धमकीचे संदेश आल्याचं समोर आलं। धमकी मिळाल्यानंतर संबंधित शाळा प्रशासनाने तातडीने पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांची पथकं आणि बॉम्बशोधक आणि नाशक पथक शाळांमध्ये दाखल झालं। सुरक्षेच्या दृष्टीने काही ठिकाणी परिसर रिकामा करून तपासणी करण्यात आली। त्यानंतर श्वान पथकाच्या मदतीनेही शाळा परिसराची झडती घेण्यात आली। या धमकीच्या ईमेलमध्ये शाळांमध्ये विशिष्ट विचारसरणी विद्यार्थ्यांवर लादली जात असल्याचा आरोप करण्यात आल्याची माहिती आहे। काही खासगी तर काही सरकारी शाळांना हे धमकीचे मेल मिळालेत। दरम्यान शाळांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आल्याने पालकांमध्येही चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। अनेक पालकांनी माहिती मिळताच शाळांकडे धाव घेतली। प्राथमिक तपासात धमकी मिळालेल्या शाळांमध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नसल्याची माहिती आहे। मात्र पोलिसांकडून या धमकीचा गांभीर्याने तपास सुरू आहे। या धमकीचे ईमेल नेमके कुठून पाठवण्यात आले आणि त्यामागे कोणाचा हात आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत।